तर 80 रुपयामध्ये त्यांना काय बघायला मिळालंय किंवा काय वेगळं आहे की त्यांचे 80 रुपये वसूल झाले की नाही हे आपण बघणार कशी करली जाते आणि शेतीतलं टेक्नॉलॉजी जे तंत्रज्ञान नवीन तुम्हाला वापरायचं काय। योगेश शिवाजी महाजन प्राथमिक शिक्षक अविनाश बाळकृष्ण सोनवणे खेडगाव तालुका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण आहोत 24 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील ठक्करडोम या ठिकाणी कृषीथॉन हे एक महाराष्ट्रातील खूप मोठं व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी शेतकरी आणि त्यांच्या शेतामध्ये केले जाणारे प्रयोग हे या ठिकाणी असतात। शेतीमध्ये नवनवीन जे काही तंत्रज्ञान आहे ते या ठिकाणी मांडलेलं असतं आणि त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांसाठी व्हावा हा एकमेव या कृषीथॉनचा उद्देश असतो। आपण आहोत नाशिकमध्ये हे कृषीथॉन आहे, त्याची फी आहे 80 रुपये। सर्वसामान्य शेतकरी असेल त्याला हे कृषी प्रदर्शन जर बघायचं असेल तर त्याने 80 रुपये भरायचे आणि मग या कृषी थॉन मध्ये त्याला एंट्री मिळणार आहे। आपण या ठिकाणी आलेलो आहोत याच्यासाठी की लोक जे आतमध्ये आले त्यांनी 80 रुपये भरले तर त्या 80 रुपयामध्ये त्यांना काय बघायला मिळालंय किंवा काय वेगळं आहे की त्यांचे 80 रुपये वसूल झाले की नाही हे आपण बघणार आहोत। चला आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना भेटणार आहोत। 80 रुपयात त्यांनी काय बघितलंय या पाठीमागे या एक आपण ह्या हॉल बी मध्ये जाणार आहोत आणि हॉल बी मध्ये जाऊन लोकांना विचारणार आहोत की 80 रुपयात त्यांनी काय बघितलंय। हॉल बी मध्ये जर तुम्ही बघितलं तर हॉल बी च्या पाठीमागे खूप सारी गर्दी आहे। 80 रुपयात जमवलेली ही गर्दी आहे। 80 रुपयात त्यांनी काय बघितलं आपण लोकांना विचारणार। माऊली इकडे कुठून आला मित्रा? नाशिक। काय नाव आहे? सुयोग। कितवीला शाळेत? 8वी। प्रदर्शनात आला, किती पैसे भरले? 80 रुपये। काय बघितलं वेगळं? शेती कशी करली जाते आणि शेतीतलं टेक्नॉलॉजी आणि तुम्हाला काय फायदा झाला का याचा? फायदा म्हणजे खास करून जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे किंवा जे काही नवीन अवजार आहेत तुमच्या शेतीमध्ये जे तंत्रज्ञान नवीन तुम्हाला वापरायचं काय बघितलं? खास करून ठिबक सिंचनच्या बाबतीतले जे काही नवीन जे इक्विपमेंट आहेत ते छान आवडले। खास करून जैन इरिगेशनचे जे स्टॉल लावला आहे या ठिकाणाचे लोकांनी यायला पाहिजे की नाही यामध्ये? मग अवश्य आलं पाहिजे। ओके। व्यवसायाने मी प्राथमिक शिक्षक आहे। ओके। शेती जरी गावाला आहे परंतु मग आवड आहे, पण मग बघावं की कशा प्रकारे नवीन नवीन टेक्नॉलॉजी। धन्यवाद सर। आपलं नाव सांगा सर। माझं नाव योगेश शिवाजी महाजन प्राथमिक शिक्षक नाशिक। गाव मुळगाव भडगाव। भडगावच्या नोकरी कुठे करतात? नाशिक मध्ये। ओके सर, भडगावचे आहेत आणि नोकरी करत आहे नाशिकमध्ये जे कृषीथॉन चालू आहे ते बघून त्यांना 80 रुपये फिटल्याचा या ठिकाणी अनुभव आलेला आहे। तर आपण पुढे जाऊया। जसे जसे शेतकरी भेटतील आपण तसं हो एक मिनिट, हे शेतकरी आहे आणि हे बरं तुमचं नाव सांगा। माझं अविनाश बाळकृष्ण सोनवणे खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक। इकडे दिंडोरी तालुक्यात खेडगावचे शेतकरी आहेत। हो, द्राक्ष बाग। ओके। तुम्ही आतमध्ये आले आहात 80 रुपये देऊन, काय बघितलं नवीन? बस काही बघितलं ना, शेतीविषयी खूप खूप नवीन नवीन साधने आहे। तुम्हाला फायदा काय झाला साहेब? मग फायदा झाला ना। काय घेतलं? घ्यायला घेतलंच आहे ना सगळं काही। मित्रांनो तसं नाहीये, हे कृषीथॉन म्हणजे कसं आहे, मग शेतीमध्ये नवीन प्रयोग आहे, नवीन प्रवाह आहे आणि त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन नवीन नवीन माहिती आहे, नवीन नवीन वस्तू काही। आता टोमॅटोचं जे ग्राफ्टिंग टोमॅटो दिसलंय आम्हाला। ओके। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काही नवीन प्रोडक्ट, बाहेरचे पावडर वगैरे, ट्रॅक्टर आहे, त्याच्यानंतर नागरटी, लोटर वेटर, त्यानंतर ट्रॅक्टर आपला कुबोटा ट्रॅक्टर फवारणी, त्यानंतर टार्गेट ट्रॅक्टर, हे सर्व काही साधन शेतीमध्ये नवीन गोष्टी बघायला भेटलंय। एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन? खूपच छान वाटलं। ओके। हो, इतर लोकांनी यायला पाहिजे का? हो, नक्कीच यायलाच पाहिजेत। धन्यवाद। खेडगावचे शेतकरी एक त्यांनी त्यांचा अनुभव आपल्या समोर शेअर केलेला आहे। त्यांचा अनुभव हा चांगला राहिलेला आहे। 80 रुपये त्यांचे फिटले असं त्यांचं मत आहे। आपण अजूनही शेतकऱ्यांना आपण विचारणार आहोत या ठिकाणी हा अनुभव। तर जसे जसे शेतकरी भेटतील तसं आपण त्यांना एक्सपिरियन्स विचारणार आहोत। आधुनिक शेतकरी